एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार अंबाजोगाई रोडवरच्या MIT कॉलेजजवळ रस्त्याच्या कडेला उभी असते. कारच्या आत लातूरचे सर्वात प्रसिद्ध हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर मेहुल राठोड बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतात आणि गाडीत सापडतात भूल देण्याच्या इंजेक्शन्सच्या रिकाम्या बाटल्या. मेहुल यांनी भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आयुष्य संपवल्याचं बोललं जातंय. लातूरच्या बार्शी रोडवर स्वतःचं MJ हॉस्पिटल, घरात पत्नी डॉक्टर प्रियंका राठोड, ज्या स्वतः एक नामांकित कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत. गडगंज श्रीमंती, समाजात अफाट प्रतिष्ठा, वैद्यकीय क्षेत्रात मोठं नाव, हे सगळं काही हाताशी असताना वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी एका तरुण यशस्वी डॉक्टरला स्वतःला संपवण्यासारखा टोकाचा निर्णय का घ्यावा लागला, हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेणार आहोत की त्यांनी नक्की हे पाऊल का उचललं आणि पोलिसांच्या तपासात आतापर्यंत काय काय समोर आलं. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. 15 जुलै बुधवारचा दिवस. नेहमीप्रमाणे सकाळी डॉक्टर मेहुल यांच्या पत्नी डॉक्टर प्रियंका राठोड सकाळी 11च्या जवळपास त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या. काही वेळातच डॉक्टर मेहुल सुद्धा घरातून आपली पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार घेऊन बाहेर पडले. पण दुपार झाली, सायंकाळचे 4 वाजले तरी डॉक्टर मेहुल हॉस्पिटलमध्ये पोहोचले नव्हते आणि घरीही आले नव्हते. काळजीपोटी डॉक्टर प्रियंका यांनी त्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी एक भीती मनात घेऊन डॉक्टर प्रियंका यांनी डॉक्टर मेहुल यांच्या मोबाईलचं लाईव्ह लोकेशन ट्रॅक केलं आणि तिथूनच या धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला. मोबाईलचे लोकेशन घरापासून साधारण 8 किलोमीटर दूर अंबाजोगाई रोडवर असणाऱ्या MIT कॉलेजजवळ दाखवत होतं. तेव्हा लगेच त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्या लोकेशनच्या दिशेनं धाव घेतली. तिथे पोहोचताच त्यांना रस्त्याच्या कडेला डॉक्टर मेहुल यांची इनोव्हा कार उभी दिसली. गाडीजवळ जाऊन जेव्हा त्यांनी आत पाहिलं तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. कारच्या आत डॉक्टर मेहुल राठोड हे ड्रायव्हर सीटच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांना जवळच्या फुलाबाई बनसोडे रुग्णालयात हलवण्यात आलं, पण दुर्दैवानं उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लातूरचे DYSP समीरसिंग साळवे आणि MIT पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी जेव्हा कारची तपासणी केली तेव्हा गाडीमध्ये भूल देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅनेस्थेशिया इंजेक्शन्सच्या रिकाम्या बाटल्या आणि सिरिंज आढळून आल्या. वरवर पाहता अत्यंत सुखी, समृद्ध आणि यशस्वी वाटणाऱ्या डॉक्टर मेहुल यांच्या मनात नक्की काय धुमसत होतं, तर त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या या निर्णयामागे 3 प्रमुख कारणं समोर येत आहेत, ज्यांनी डॉक्टर मेहुल यांना मानसिकदृष्ट्या पोखरलं होतं. डॉक्टर मेहुल राठोड यांचं कुटुंब मूळचं लातूरचंच, पण ते आधी अहमदाबादमध्ये कार्यरत होते. 2019 मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर वडिलांचं छत्र हरपल्यामुळे डॉक्टर मेहुल अहमदाबाद सोडून लातूरला परत आले आणि त्यांनी MJ हॉस्पिटलची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली. गेल्या काही वर्षात त्यांनी हॉस्पिटलचा मोठा विस्तार केला. नुकतंच त्यांनी रुग्णालयात अत्यंत मॉडर्न अशी कॅथ लॅब म्हणजेच हृदयरोगावर उपचारांसाठी लागणारी लॅब उभारली होती. यासाठी त्यांनी बाजारातून आणि बँकेतून तब्बल 3 कोटी रुपयांचं कर्ज काढलं होतं. एवढ्या मोठ्या कर्जाचा हप्ता आणि आर्थिक ताण त्यांच्यावर होता. त्यातच हॉस्पिटलमधला स्टाफ सतत बदलत असल्यामुळं मॅनेजमेंटमध्ये अडचणी येत होत्या, ज्याचा थेट परिणाम हॉस्पिटलच्या कामकाजावर होत होता. या आर्थिक आणि व्यवस्थापकीय तणावातून ते गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड डिप्रेशनमध्ये होते. दुसरं महत्त्वाचं कारण समोर येतंय ते म्हणजे डॉक्टर मेहुल लातूरमधील हा सगळा व्याप आटोपून पुण्यात शिफ्ट होण्याचा विचार करत होते. लातूरच्या रुग्णालयाला मिळणारा प्रतिसाद, तिथली स्पर्धा आणि त्या तुलनेत पुण्यात गेल्यास होणारा व्यावसायिक फायदा तोटा, यावरून कुटुंबात काही दिवसांपासून चर्चा आणि मतमतांतरे सुरू होती. लातूर सोडायचं की नाही या वादातून त्यांच्या मनात प्रचंड घालमेल चालू होती, असाही अंदाज वर्तवला जात आहे. तिसरं कारण सांगितलं जातं वर्कलोड. एक यशस्वी कार्डिओलॉजिस्ट असणं सोपं नाही. 24 तास इमर्जन्सी, OPD मधली गर्दी आणि त्यातच स्टाफच्या कमतरतेमुळे कामकाजाचा प्रचंड ताण डॉक्टर मेहुल यांच्यावर पडत होता. सूत्रांच्या माहितीनुसार या वर्क प्रेशरमुळे डॉक्टर मेहुल यांची रात्रीची झोप उडाली होती. ते रात्रभर जागे राहायचे. इन्सोमेनिया आणि प्रचंड मानसिक नैराश्यानं त्यांना ग्रासलं होतं. या नैराश्याच्या भरातच त्यांनी अखेर हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांचं सांगणं आहे. आता पोलिसांच्या या तपासात एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे आणि डॉक्टर मेहुल राठोड यांच्या मृत्यूचं खरं कारण कदाचित त्यांच्या मोबाईलमध्ये दडलं असण्याची शक्यता आहे. पण डिजिटल युगातला एक मोठा पेच आता पोलिसांसमोर उभा ठाकलाय. डॉक्टर मेहुल हे iPhone वापरत होते आणि या फोनला त्यांचा स्वतःचा फेस लॉक पॅटर्न होता.
त्यांच्या चेहऱ्याशिवाय हा फोन अनलॉक करणं अशक्य आहे. त्यामुळे पोलीस आता सायबर एक्सपर्ट्सच्या मदतीनं या फोनमधला डेटा, त्यांचे कॉल रेकॉर्ड्स आणि शेवटचे मेसेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉक्टर मेहुल यांच्या प्रकरणात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे जेव्हा माणूस स्वतःला संपवण्यासारख्या टोकाच्या विचाराकडे वळतो, तेव्हा तो नकळतपणे काही संकेत देत असतो. डॉक्टर मेहुल यांच्या बाबतीतही असंच घडलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या एका जिवलग मित्रानं अत्यंत धक्कादायक खुलासा केलाय. काही दिवसांपूर्वी डॉक्टर मेहुल आपल्या मित्रासोबत बसले होते. गप्पा मारता मारता अचानक डॉक्टर मेहुल त्यांच्या मित्राला म्हणाले, "मित्रा, मी मेल्यानंतर तूच मला खांदा देशील." त्यावेळी तो मित्र घाबरला, पण डॉक्टर मेहुल यांनी लगेच शब्दांची फिरवाफिरव केली. तो एक विनोद असल्याचं भासवलं आणि विषय बदलला. मित्राला वाटलं की कामाच्या गडबडीत डॉक्टर काहीतरी बोलून गेले, पण कोणाला हे माहीत नव्हतं की डॉक्टर मेहुल यांच्या डोक्यात आधीपासूनच स्वतःला संपवण्याचा विचार चालला होता. जर त्यांच्या मनातली खंत वेळीच ओळखता आली असती तर कदाचित आज ते जिवंत असते. डॉक्टर मेहुल राठोड एम.डी., डी.एन.बी. सारख्या उच्च पदव्या घेतलेले, अत्यंत मनमिळावू, संवेदनशील आणि गेल्या 10 वर्षांपासून लातूरकरांची सेवा करत होते. त्यांच्या जाण्यानं केवळ राठोड कुटुंबावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पण हा मृत्यू आपल्याला खूप काही विचार करायला भाग पाडतो. आजच्या धावपळीच्या युगात आपण पैशाच्या, यशाच्या आणि प्रतिष्ठेच्या मागे एवढं पळतोय की आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतंय हे खरं. आता या संपूर्ण प्रकरणावर, वाढत्या मानसिक तणावावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.